मिरजेत प्रभाग 3 मध्ये 1,45,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न। माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी महापालिका निवडणूक तोंडावर शहरात विकास कामांचा धडाका सुरू केला असून रविवारी मिरज शहरात अण्णाभाऊ साठे योजना, नगरोत्थान योजना आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल 1,45,00,000 रुपयांच्या 9 विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। याच प्रभागातील अन्य 8 कामांसाठीच 1,15,00,000 रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत। प्रभागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे आश्वासन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी आश्वासनांची पूर्तता केली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे। रविवारी प्रभाग 3 मध्ये संपन्न झालेल्या विकास कामांच्या शुभारंभामध्ये शिंदे बोळ कॉन्क्रीट रस्ता करणे 10 लाख, रानभरे बोळ कॉन्क्रीट करणे 10 लाख, तानाजी साळुंखे घर ते तानाजी चौक रस्ता डांबरीकरण व रस्ता सुधारणा करणे 40 लाख, आदर्श कॉलनीमधील रस्ता सुधारणा करणे 10 लाख, कल्पतरू कॉलनी जवळील देशमाने घर ते मेघाने घर रस्ता सुधारणा करणे 10 लाख, गोसावी गल्ली जिजामाता चौक येथील सभा मंडप विकसित करणे 10 लाख, पंढरपूर रोड ते माने घर ते वारकरी भवन रस्ता सुधारणा करणे 15 लाख, सई नंदन पार्क जवळील म्हाडा कॉलनीमधील रस्ते कॉन्क्रीट करणे 15 लाख आणि रमा उद्यान येथे गणपती मंदिर सभा मंडप बांधणे 25 लाख या विकास कामांचा समावेश आहे। या सर्व कामांचा शुभारंभ आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। आज 2024-25च्या डीपीसीची कामं, काय बजेटची कामं असतील, काय नगरविकासची कामं असतील आणि इतर हेडमधून सगळी कामं अशी कामाची उद्घाटनाची आम्ही सुरुवात केलेली आहे। आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये आज बऱ्याच कामांची उद्घाटन झाली। लोकार्पण सोहळाही झाला तिथला आणि त्यामध्ये जवळजवळ 1.5 कोटीचे उद्घाटन आज आम्ही ह्या सकाळी 10 ते 12 पर्यंत आम्ही उद्घाटन केले। उद्घाटन करत असताना गल्ली गल्लीचे रस्ते लोकांची अपेक्षा होती, लोकांच्या मागण्या होत्या, खूप दिवसापासून ते वंचित होते, पण आज तिथं बघितलं, उद्घाटन करताना बघितलं तर लोकांच्या चेहऱ्यावरती समाधान असं आम्हाला दिसण्यात आलं। आज ह्या दृष्टिकोनातून आम्ही शहर घेतो, सकाळी उद्घाटन घेतो, आम्ही संध्याकाळी आम्ही ग्रामीण भागाचे उद्घाटन घेतो आणि ग्रामीण भागातली पण बरीच कामं हे आमदार फंड असेल, 25-15 असतील, त्यामध्ये जनसुविधा असेल, तीर्थक्षेत्र असेल, बजेट असेल, इथली कामं सगळी आम्ही उद्घाटन आम्ही कार्याचं नियोजित केलेलं आहे। प्रोग्राम सगळा तयार झालेला आहे। आज आम्ही संध्याकाळी आरग इथं उद्घाटनाला आम्ही जाणार आहोत। आज तर मला आनंदाने सांगू वाटतं की आज जी ह्या टप्प्यातली जी उद्घाटन होणार आहे ती शहरामधली 15,51,00,000ची उद्घाटन होणार आहे आणि ग्रामीणमधले 68 कोटी, शहर 15,51,40,000 आणि ग्रामीण 68,66,48,000 अशी एकूण 74,16,88,000चे उद्घाटन आम्ही ह्या 15 दिवसामध्ये आम्ही करतो आहोत, दिवाळीच्या अगोदर करतो आहोत। ही कामं वर्कआउट झालेली आहेत, सगळे झालेले आहेत। उद्यापासून ही कामं चालू होतील, 1-2 दिवसात कामं चालू होतील आणि कामं निश्चितच दिवाळीच्या अगोदर संपवायचा आम्ही हा प्रयत्न आमचा चाललेला आहे। त्या दृष्टिकोनातून ही उद्घाटनं संपन्न होत आहेत। बरीच कामं आता लिस्ट तसं वाचा गेलं तर खूप मोठी लिस्ट आहे की उद्घाटन गाव त्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून या घरापर्यंत त्या घरापर्यंत अशा उद्घाटनाच्या लिस्ट आहेत। त्यामुळं निश्चितच फक्त आकडेवारी दिली मी की उद्घाटन कधी झाले, आज एवढे उद्घाटन आहे, उद्या उद्घाटन आहे, परवा उद्घाटन आहे, अशी करत सकाळी शहर आणि संध्याकाळी ग्रामीण अशी उद्घाटन आम्ही संपन्न करतो। एक दुसरा लॉट आमचा एक मान्यसाठी गेलेला आहे की आत्ताची डीपीडीसी असू द्या, शासनाचे काही पैसे असू द्या, आमदार फंड असू द्या, असं जवळजवळ 50 कोटीचं आता इस्टिमेट आणि त्याच्या टेंडरसाठी आम्ही सबमिट केलेलं आहे। ते हे आम्हाला कालावधीमध्ये जर शासनानं आम्हाला परवानगी दिली, 3 दिवसाचं टेंडर दिलं तर ही कामं आता हो घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या अगोदरची ही कामं पण आम्ही उद्घाटन करणार आहोत। त्या दृष्टिकोनातून जनतेसाठी हा एक लोकप्रतिनिधी म्हणून ह्या टप्प्यामध्ये ही उद्घाटन होत आहेत। जे वंचित राहिले होते, जे मागण्या होत्या त्यांच्या सगळ्यांच्या, त्या मागण्या पुऱ्या करण्याचा तंतोतंत प्रयत्न मी केलेला आहे। त्यामुळं समाधान वातावरण झालेलं आहे आणि निश्चितच लोकांनी मला 4 वेळा इथं आमदार केले, त्यामुळे त्याची परतफेड करणं हे माझं काम आहे। त्या दृष्टिकोनातून ही कामं आम्ही हो घातलेली आहेत, ही कामं होतील आणि काय वंचित असतील आणि काय कामं असतील तर त्यांनी ऑफिसला येऊन आम्हाला निवेदन द्यावं, त्या कामाचाही पाठपुरावा आम्ही करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू।
यावेळी युवा नेते सुशांतदादा खाडे, भाजप पूर्व मंडल अध्यक्ष चैतन्य भोकरे, भाजप पश्चिम मंडल अध्यक्षा सौ अनिता हारगे, माजी स्थायी समिती सभापती सुरेशबापू आवटी, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, गणेश माळी, दिगंबर जाधव, निरंजन आवटी, संदीप आवटी, अजित दोरकर, शशिकांत वाघमोडे, भाजप जिल्हा चिटणीस बाबासाहेब आळतेकर, सचिन जाधव, माजी महापौर संगीता खोत, विनायक यादव, अजिंक्य हंबर, विलास मोरे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.